हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की वेबसाईट आपली मोदीजी कॉलेजच्या वेबसाईटचं काम नक्की चालतं कसं? आपण डेटा भरतो वेबसाईटवरती, तो नक्की कुठून भरला जातो? वर्किंग कसं आहे? ठीक आहे. आपण क्रोम ओपन करूया. यामध्ये आपली वेबसाईटचं नाव आहे modijicollege.ac.in. एंटर करूया. या प्रकारे आपली कॉलेजची वेबसाईट दिसतीये. मॅक्सिमम डेटा आपला भरून झालाय. याच्यामध्ये विविध प्रकारचे टॅब्स आहेत बघा. आर-टी-आय, अल्युमिनी, पी-ओज अँड सी-ओज, एन-आय-आर-एफ. काही डेटा हे फोटोग्राफ्स वगैरे हा स्टॅटिक डेटा आहे, जो आपण त्यांना प्रोव्हाइड केला कंपनीच्या साईडनं, म्हणजे व्हाईट कोड नावाची कंपनी जे आपली वेबसाईट बनवली ज्यांनी, त्यांच्याकडून तो डेटा ते अपलोड करतात. ते ते तो डेटा ते भरतात. मात्र काही डेटा जो आहे तो आपण आपल्या लेवलला भरू शकतो. तर तो कसा भरला जातो ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. इथे विविध पॉइंट आहेत बघा. होम, अबाउट, प्रोग्राम्स, डिपार्टमेंट्स. तर मोस्टली माझ्याकडे डिपार्टमेंटचा डेटा आहे. आता उदाहरणार्थ डिपार्टमेंटला क्लिक केलं. ठीक आहे. मी माझ्या डिपार्टमेंटवर समजा क्लिक केलं, तर मला बघा टॅबला क्लिक केल्यानंतर डिपार्टमेंटची माहिती सगळी मला बघायला भेटतीये. इथे विविध टॅब आहेत बघा. अकॅडमिक कॅलेंडर 23-24चं. क्लिक केलं की ते व्ह्यू होते. टाइम टेबलला क्लिक केलं की ते व्ह्यू होतं. अशा प्रकारे आपल्याला माहिती की या प्रकारे आपल्या डिपार्टमेंटची माहिती आपण भरलेली असती. जवळपास टॅब्स बघा इथं. अबाउट डिपार्टमेंट, अकॅडमिक कॅलेंडर, अचीव्हमेंट्स, बेस्ट प्रॅक्टिसेस, करिअर ऑपॉर्च्युनिटीज असे विविध प्रकारचे टॅब आपण इथं भरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या त्या प्रकारची माहिती भरलेली आहे. ही माहिती भरली कुठून जाते आणि एडिट कशी करता येते? आपण ही माहिती अपडेट करू शकतो का? ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तिथं बघा मी टॅब ओपन केलं, त्यामध्ये आपली वेबसाईट ओपन केली. या प्लस चिन्हावर एकदा क्लिक करीन आणि अजून एक टॅब ओपन करीन. modujicollege.ac.in/admin. तर प्रत्येक डिपार्टमेंट हेडकडे या पद्धतीनं आयडी पासवर्ड आहे. जसा की माझा आयडी आहे, जो माझा ईमेलचा आयडी आहे, तो आयडी आहे आणि पासवर्ड जो आहे तो व्हाईट कोडनं जनरेट केलेला पासवर्ड आहे. त्याच्यावरती साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर जी ही विंडो येते दॅट इज अ ऍडमिन पॅनल. आपली वेबसाईट ही सीएमएस आहे, कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे कंटेंट आपण आपल्या लेवलला मॅनेज करू शकतो आणि तो वेबसाईटवर रिफ्लेक्ट होतो. आता उदाहरणार्थ मी इथं बघा वेबसाईटला क्लिक करतो. डिपार्टमेंट्स नावाचा ऑप्शन आहे. मोस्टली मॅक्झिमम एचओडीज कडे दोनच ऑप्शन येतील, फाईल मॅनेजर आणि डिपार्टमेंट. माझ्याकडे न्यूज नोटिसेस, फोटो गॅलरी, डिपार्टमेंट, सपोर्ट सर्व्हिस, फॅकल्टी आणि फाईल मॅनेजर एवढे ऑप्शन आले. म्हणजे मला थोडे राईट्स जास्त आहेत म्हणून माझ्याकडे एवढे टॅबमध्ये ऑप्शन दिसत आहेत. मोस्टली बऱ्याचशा एचओडींना फक्त डिपार्टमेंट्स आणि फाईल मॅनेजर एवढेच ऑप्शन दिसतील. कारण काही ठिकाणी राईट्स आपण त्या त्या प्रकारे दिलेले आहेत. ज्यांना जो जो प्रकारचं काम आहे, जो जो टॅब भरायचा आहे, त्यांना त्या त्या प्रकारचे राईट्स दिलेले आहेत. ठीक आहे. डिपार्टमेंट्सला क्लिक करायचं. डिपार्टमेंटला क्लिक केल्यानंतर बघा विविध डिपार्टमेंटची नावं येत आहेत. त्यात आपल्याला कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचं पण नाव दिसतंय. त्याच्यावर मी ऍड कंटेंटला क्लिक करणार. ऍड कंटेंटला क्लिक केल्यानंतर बघा इकडे जे टॅब दिसत आहेत, म्हणजे अबाउट डिपार्टमेंट, अकॅडमिक कॅलेंडर, तसेच टॅब इथं दिसत आहेत बघा सिलेक्ट सेक्शन मध्ये. क्लिक केल्यावर बघा सिलेक्ट सेक्शनला तेवढे टॅब्स इथे दिसत आहेत. अबाउट डिपार्टमेंट, अकॅडमिक कॅलेंडर, अचिव्हमेंट्स. आता उदाहरणार्थ अबाउट डिपार्टमेंट, इथं बघा इथं जी माहिती भरली आहे तीच माहिती तिकडे दिसतीये. आता सपोज इथं हा जो कलर आहे तो मला बदलायचा आहे. हा टॅब सगळा मी हा पॅराग्राफ अख्खा सिलेक्ट करीन आणि इथं कलर मध्ये कलर समजा मी ब्लॅक करून टाकला. ओके. त्यानंतर इथं ऑप्शन आहे सेव्ह सेक्शन. जे काय आपण चेंज करू ते आपण सेव्ह म्हणू शकतो. सेव्ह केलं मी. कंटेंट आर अपडेटेड सक्सेसफुली. क्लोज. आता आपण आपल्या वेबसाईटला येऊया आणि एकदा रिफ्रेश करूया.
क्लोज कोपऱ्यातलं बटन रिलोड. रिफ्रेश करूया. रिफ्रेश केल्यावर बघा, मगाशी ह्याचा कलर वेगळा होता, आता ह्याचा कलर ब्लॅक झालेला आहे. तर या पद्धतीनं आपण कंटेंट एडिट करू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, इथं समजा अचिव्हमेंट्स, इथं फॅकल्टीची नावं दिलीत. किंवा बेस्ट प्रॅक्टिस. इथे मला एक अजून समजा टेबलमध्ये काही गोष्टी वाढवायच्या. बेस्ट प्रॅक्टिसमध्ये कॉलम रो वाढवायचा आहे. तर काय करावं लागेल? इकडे जायचं. दुसऱ्या टॅबला क्लिक केलं मी. बेस्ट प्रॅक्टिस लॅब टॅबला क्लिक करायचं. पहिल्या रोला क्लिक केलं समजा मी. इथं म्हणलं रो, इन्सर्ट रो आफ्टर. तर हे बघा, एक रो ऍड झाला. आता समजा आपल्याला 24-25 रेकॉर्ड एंटर करायचे, तर एक रो ऍड झाला. इथं आपण साल टाकू शकतो, 2024-25. इथं आपण ऍक्टिव्हिटीचं नाव टाकू शकतो, डेट टाकू शकतो, डिटेल्स टाकू शकतो. आणि मग इथं मी सेव्ह सेक्शनला क्लिक केलं, क्लोज केलं. आता इकडे जाऊन आपण रिफ्लेक्ट झाले का बघूया. बघा, हे मगाशी आपण कलर बदलला अबाउट असचा. आता बेस्ट प्रॅक्टिस मध्ये रो वाढवला. बघा, इथं एक रो वाढलेला दिसतोय आपल्याला. ठीक आहे, बोल्ड झाले तर आपण तिकडे जाऊन स्मॉल करू शकतो, अनबोल्ड करू शकतो त्याला. तर या पद्धतीनं इथं काम चालतं. आपण इमेज सुद्धा इन्सर्ट करू शकतो. डेटा व्ह्यूला हायपरलिंकिंग करू शकतो. ते जे व्हिडिओज आपल्याकडे आहेत ते आपण शेअर करूया. तर या पद्धतीनं काम चालतं. आपली वेबसाईट या पद्धतीनं CMS, कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीमच्या पद्धतीनं काम करते. ठीक आहे, तर निश्चित आपल्याला हे समजलं असेल. थँक्यू. थांबूया आपण इथं.